आचारसंहिता असताना या ठिकाणी गेस्ट हाऊस मध्ये पण इथे काही चर्चा झाली नाही कुठली चर्चा झालीच नाही. इथे रेस्ट हाऊसला कुठली बैठक झाली नाही. मी जस्ट मला ट्रेन होती, मला वॉशरूमला जायचं होतं म्हणून मी 5 मिनिटांसाठी आलो. मी निघालेलो आहे. 1:30 वाजेचे होते. मी आता 5 मिनिटापूर्वी झालो. आम्ही आचारसंहिता कुठले सरकारी कुठली विमान वापरायची नसते, रेस्ट हाऊस वापरायचं असतं याची मला कल्पना आहे. पण 5 मिनिट मला निघायचं होतं आणि वॉशरूमला जायचं म्हणून मी 5 मिनिटापुरतं इथे आलेलो होतो. आत्ताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी त्याबाबत तक्रार दाखल केलेली आहे. जर शासन करते अशा पद्धतीने जर वागायला लागले तर बाकीच्या सामान्य लोकांनी कोणाकडे पाहायचं. जिथे आचारसंहिता लागल्यानंतर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन हे शासनकर्त्यांनी करायला पाहिजे, मंत्र्यांनी करायला पाहिजे. पण हे जळगाव आहे, आपण पाहिलं इथे सगळ्या गोष्टी नियम धाब्यावर ठेवून कामं चालतात. त्याच्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती परत जळगावमध्ये या शासनकर्त्यांनी केली आहे आणि त्याची दखल आमच्या जिल्हा प्रमुखांनी घेऊन त्याबाबत रीतसर तक्रार दाखल केली आहे. आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे, सॉरी कलेक्टरांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे की आचारसंहितेचा भंग करून शासकीय जी जागा आहे त्याचा वापर करण्यात आला आहे म्हणून. त्यावर मंत्री गिरीश महाजन असे बोलले की माझी ट्रेन लेट होती, मला वॉशरूमसाठी थांबावं लागलं. नाही, वॉशरूमसाठी 2 तास कोण थांबत नाही ना. 1:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत वॉशरूम मध्ये थांबण्यासारखं एवढं काय गंभीर आजार त्यांना झाला की त्यांना 2.5 तास वॉशरूम मध्ये थांबायला लागलाय. त्याच्यामुळे मला वाटतं 2.5 तास वॉशरूम मध्ये थांबणं म्हणजे बैठका वॉशरूम मध्ये घेतल्या का असा प्रश्न निर्माण होतो की नाही. आणि सोबत बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा वॉशरूम मध्येच घेऊन जावं लागलं का. आमदार होते, मंत्री होते आणि हे आपल्याला आपल्या माध्यमातून मला वाटतं तुम्ही दाखवले सुद्धा आहे की कशा गाड्या आल्या, कसे उतरले, कसे 2-2.5 तास बसले. त्यांना उत्तर काय खोटं बोलला पण रेटून बोला हा त्यांचा कार्यक्रम आहे पहिला.